नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, BMS BHMS या स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1चा रिझल्ट लागलेला आहे. तर प्रायव्हेटचा आपला BMSचा कट ऑफ काय आलेला आहे तो अगदी मी तुम्हाला तिथे सांगणार आहे. तुम्ही अगदी झूम करून पाहू शकता. हे आत्ताचं रिझल्ट आलेला आहे. BMS BHMS BUMS कोर्ससाठी ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 1चा हा रिझल्ट आलेला आहे. तर अगदी तुम्ही स्क्रीनवरती व्यवस्थित तुम्ही झूम करून पहा. तुमचा रोल नंबर टाकून अगदी व्यवस्थित तुमच्या नावापुढे कोणतं कॉलेज मिळालेलं आहे, अलाउड झालेलं आहे ते तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी हे जी आपली चॉईस फिलिंग झाली होती त्यानंतर आता ह्याच्यापुढून चॉईस फिलिंग होणार नाही. जर सीट्स उरल्या तर फक्त तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्टच पाहायला मिळणार आहे. त्यासाठी अगदी तुम्हाला तिथे वेळ पण दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना सीट्स अलाउड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी उद्या 5 ते 6 आणि 7 असे हे 3 दिवस तिथे जॉईनिंगचे दिलेले आहेत. आणि त्यानंतर जर सीट्स उरल्या तर अगदी स्पॉट राऊंड होण्याचे पण चान्सेस राहणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी जे जो 8 तारखेला जो आपल्याला रिझल्ट येणार आहे पुढचा, तर त्यासाठी अगदी ते चॉईस फिलिंग राहणार नाही. जी तुम्ही चॉईस फिलिंग अगदी कालपर्यंत केली होती तीच चॉईस फिलिंग अगदी गृहीत धरण्यात येणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना आज हा रिझल्ट जो आलेला आहे त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना अगदी कॉलेज मिळालेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी प्रथम अभिनंदन करते. त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी रिपोर्टिंग 5, 6 आणि 7पर्यंत राहणार आहे. तर अगदी तुम्ही 5 आणि 6लाच रिपोर्टिंग करून घ्या. अगदी शेवटपर्यंत थांबू नका असंही माझं सजेशन असणार आहे. आणि त्याचबरोबर अगदी BMSचा जो स्टे वॅकन्सी राऊंड 1चा हा रिझल्ट आपल्याला आलेलाच आहे. तर त्याचबरोबर अगदी प्रायव्हेटचा कट ऑफसुद्धा काय आलेला आहे, अगदी तुम्हाला ऑल इंडिया रँक मी पूर्णपणे या यूट्यूबच्या मार्फत सांगणार आहे. तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठीच आपण पाहिलं तर त्या विद्यार्थ्याला इथे सीट अलाउड झालेली आहे. त्याचा रँक ऑल इंडिया रँक आपण जर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा पाहायला गेलो तर 4,89,299 एवढा हा ऑल इंडिया रँक आलेला आहे. ओपन कॅटेगरीच्या त्या विद्यार्थ्यांना सीट अलाउड झालेली आहे. आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक 4,98,151 वरती राहिलेला आहे. तर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला सुद्धा 6,51,100 वरती हा कट ऑफ राहिलेला आहे. BMS प्रायव्हेट कॉलेज मिळालेला आहे. आणि VJ कॅटेगरीसाठी सुद्धा अगदी 4,99,211 हा VJ कॅटेगरीचा कट ऑफ राहिलेला आहे. आणि त्यानंतर NT1च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कट ऑफ आपल्याला ऑल इंडिया रँक पाहायला गेली तर 5,05,151 एवढा राहिलेला आहे. आणि NT2च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जर ऑल इंडिया रँक आपण पाहायला गेली तर 4,90,341 एवढा हा राहिलेला आहे. आणि NT3च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण जर ऑल इंडिया रँक पाहायला गेलं तर 4,89,415 एवढा राहिलेला आहे. आणि OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कट ऑफ पाहायला गेलं तर 4,92,004 वरती सीट अलाउड झालेली आहे BMS प्रायव्हेट कॉलेजला. ओके. आणि त्यानंतर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण कट ऑफ जर पाहायला गेला तर 5,02,424 एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी हे BMS BHMS वॅकन्सी राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे. तर अगदी BMSचा सुद्धा तुम्हाला मी पूर्णपणे आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी ऑल इंडिया रँक सांगितलेला आहे. तर त्या जे मी तुम्हाला ऑल इंडिया रँक सांगितलं आहे त्याच्यावरती विद्यार्थ्याला सीट अलाउड झालेली आहे. तर रिझल्ट आलेला आहे. तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी हार्दिक अभिनंदन करते. आणि ज्या विद्यार्थ्यांना सीट अलाउड झाली नाही त्याही विद्यार्थ्यांना अगदी चिंता करायची काळजी नाही. कारण विद्यार्थी मित्रांनो, परत ज्या काही सीट्स उरलेल्या असतील तर ते अगदी तुम्हाला आपल्याला हे CET सेलमार्फत अगदी स्पॉट राऊंड होण्याचे चान्सेस राहणार आहे जर सीट शिल्लक राहिल्या तर. आणि जर ज्या विद्यार्थ्यांना जर डाऊट वाटत असेल नंबर लागण्याचं आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अदर राज्यांमध्ये सुद्धा अगदी ऑप्शन पाहू शकता. कारण कर्नाटकामध्ये सुद्धा तुम्हाला तिथे चान्स आहे, MP मध्ये चान्स आहे, आणि असे आणखी UPमध्ये सुद्धा चान्स आहे, तामिळनाडूमध्ये सुद्धा चान्स आहे. तर हे 1 ते 2 दिवस अगदी तुम्हाला त्या ठिकाणी चान्सेस राहणार आहेत. अदर राज्यांमध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना अगदी डाऊट्स वाटत असतील, महाराष्ट्रामध्ये लागण्याचे चान्सेस कमी वाटत असेल, त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच जर तुम्हाला जर ह्या वर्षी जर रिपीट करायचं नसेल तर तुम्ही अगदी अदर राज्यांचा सुद्धा अगदी तुम्ही शेवटला तुम्ही इथे विचार करू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी अदर राज्यांमध्ये सुद्धा ॲडमिशन पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मला कॉन्टॅक्ट करा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही जॉईन होऊन अगदी तुम्ही वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी स्पॉट राऊंड जर झाला तर त्या ठिकाणी सुद्धा जर तुम्हाला अगदी कॉलेज पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मला कॉन्टॅक्ट करा. शक्यता जर सीट्स उरल्या तर स्पॉट राऊंड होण्याची शक्यता जास्त राहणार आहे. तर ही पण गोष्ट लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी आपल्याला ह्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर BMS BHMS स्पॉट राऊंडचे चान्सेस राहणार आहेत असं वाटतं मला. आणि त्यानंतर 144 ते 200-250 पर्यंतच्या पण आतील जे विद्यार्थी आहेत
त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी 144 टू 250 जे महाराष्ट्रामध्येच ॲडमिशन पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कोणत्या ठिकाणी पर्याय असू शकतात त्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता. मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्याच्यावरती एनी टाईम कॉल मेसेज करून अधिक माहिती विचारू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.